नमस्कार, मी भारती हंडे. स्वागत आहे तुमचं आज 24 तासमध्ये. आज आपण आलोय जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी. खरं तर काल जुन्नर तालुक्यातील खामगाव या ठिकाणी एक गुन्हा घडलाय आणि तो गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलाय. खामगाव या ठिकाणी जे कोकणी कुटुंबीय आहे त्या कोकणी कुटुंबांना स्वमालकीची जी जागा आहे ती तोंडी म्हणून खामगाव या गावाला बक्षीसपत्र म्हणून दिली होती. त्याचा कोणताही कागदी पुरावा नव्हता. कोकणी कुटुंबाचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्या जागेला कंपाऊंड घातलं होतं आणि ते कंपाऊंड गावकरी कोणतीही शासकीय मदत किंवा पोलीस प्रोटेक्शन न घेता काढण्यासाठी आले. त्यावेळेस कोकणी कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला. त्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यामध्ये जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी खरं तर BNS 109(1), 118(1), 352, 351/2, 3/5 प्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. म्हणजेच कोकणी कुटुंबियांवर IPC कलम 307 हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या तक्रारीत कोकणी कुटुंबाने सागर घोलप यांच्या डोक्यात कुऱ्हाड व दगडाने मारून दुखापत केली असं तक्रारीत सांगितलं आहे. पण सदर घटनेचा व्हिडिओ पाहिला असता कोकणी कुटुंबियांकडून कुऱ्हाड आधीच काढून घेतली होती असं त्या व्हिडिओमध्ये दिसून येते. गावातल्याच व्यक्तीकडून घोलप यांच्या डोक्यात दगड लागलेला दिसून येतोय आणि त्यामुळे सदर गुन्हा हा जाणीवपूर्वक कोकणी कुटुंबाला अडकवण्यासाठी दाखल केलाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. पोलीस प्रशासनानं याची पूर्ण शहानिशा करावी आणि गुन्हा जर दाखल असल्यास संबंधित इस्मांवर सुद्धा पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणाचं पुढे काय होतंय याची वेळोवेळी माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू. तोपर्यंत आपण मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आज 24 तास. आज 24 ताससाठी मी भारती हंडे, खामगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.